झी 24 तास एक पाऊल पुढे। कोंबडी पळाली या गाण्यानं भरत आणि क्रांतीला एक वेगळीच ओळख मिळाली आणि कोंबडी पळाली हे गाणंही खूपच गाजलं। आता पुन्हा एकदा कोंबडी आणि भरतची अनोखी केमिस्ट्री एका गाण्यातून आपल्या समोर येणार आहे आगामी शिखर या सिनेमात। लेट्स हॅव अ लुक। हे गाण्याचं शूटिंग सुरू आहे ते आगामी शिखर या सिनेमासाठी। सिनेमातलं हे एक आयटम सॉन्ग आहे आणि या आयटम सॉन्गवर थिरकणारी ही नृत्यांगना म्हणजे डान्स इंडिया डान्सची स्पर्धक किरण। ॲक्च्युली रियालिटी शोमध्ये पर्टिक्युलर 2 मिनिटाचं सॉन्ग दिलं जातं ते आम्हालाच करावं लागतं आणि कुठेही तिथे रेस्ट्रिक्शन्स नसतात आणि काही नसतं, तुम्हाला पूर्ण स्टेज कवर करावं लागतं। पण तसं नेमकं फिल्ममध्ये जसं आता सॉन्ग आहे तिथे नसतं। ॲक्च्युली शूट कट टू कट कुठे होतं काय होतं, बिकॉज तो एकच टेम्पो आपल्याला शेवटपर्यंत ठेवायचा असतो आणि ते ॲक्च्युली मी खूप एन्जॉय करते। फर्स्ट टाईम माझं फर्स्ट सॉन्ग आहे, मला खूप छान वाटतं आहे आणि फरक एवढाच की इथे खूप जास्त मोर एनर्जी लागते कारण तिथे कॅमेरेज नसतात किंवा क्लोज घेणारं नसतं। तिथे वाईट कॅमेरामध्ये तुम्हाला बिनधास्त नाचायचं असतं, पण इथे नेमकं असं की तुमचे क्लोज तुमचे वाईट शॉट्स खूप खूप मजा येते। घरातनं त्याच्या हातून एक कोंबडा सटकलेला असतो आणि घरी बाबा मारतील ह्या टेन्शनने तो कोंबडा शोधत इथपर्यंत येतोय, पण हे तू दारूच्या गुत्त्यात घुसतो वगैरे त्याला काहीच माहीत नसतं कारण दारू आणि हे संबंधच नाही त्याच्या कॅरेक्टरच्या जवळपास पण नाही आहे आणि तो फक्त कोंबडा पकडण्याच्या मागेच त्याची धावपळ चालली आहे। गमतीची गोष्ट म्हणजे या गाण्याचे बोल ऐकले आणि भरतची ही धावपळ पाहिली की आठवण होते ती जत्रा या सिनेमातल्या कोंबडी पळाली या गाण्याची। आणि म्हणूनच भरतला या गाण्याच्या सिमिलॅरिटी बद्दल विचारताच एक कोंबडी हिट झाली की बाकी हिट होतील असं वाटतं वगैरे, पण आता काय आपण निर्मात्यांना किंवा यांना काही जास्त सांगू शकत नाही। फक्त मी मात्र एवढं सांगितलं होतं मी त्या गाण्यावर नाचणार नाही, पण कोंबडी वगैरे ते बरंच झालं, त्या पलीकडे काय असेल तर सांगा म्हटलं। पण त्यांचं म्हणणं होतं तुम्ही नाचूही नका, फक्त जे तो आता लकील ते घुसलाच आहे, ते गाणं पण आयटम सॉन्ग होते आणि तो न नाचता फक्त ते पकडत बाहेर पडलेलं असं आहे। पण नक्कीच म्हणजे काही माझ्या मित्रांना की अगदी जवळ जे माझ्यावर प्रेम करते त्यांना वाटत असेल ते काय कोंबडी काळे आता परत येत काय कोंबडा करतो वगैरे, तर खरं तर मी मनापासून सांगतो आहे की मी फक्त निर्मात्यांशी बोललो होतो की मला खरंच नाचू नका यात, तर कधी वेगळा कोंबड्याऐवजी दुसरं कुठलेही पक्षी प्राणी आणा मला चाललं असतं, पण ते आता काही निर्माते आणि काही दिग्दर्शकांच्या समोर आपण काही बोलू शकत नसतं। भरतचा रोष एवढ्यावरच थांबत नाही तर एकूणच सिनेमातल्या आयटम सॉन्ग बद्दलही भरतने परखड मत व्यक्त केलं। स्टोरीमध्ये एखादा थोडासा रिलीफ पाहिजे असेल आणि तो लॉजिकली येत असेल तर हरकत नाही, पण तो असला म्हणजे पिक्चर चालतोय ते ह्याच्या मी अगेन्स्ट आहे, कधीच विचार पण नाही करणार मी। म्हणून काय मी आयटम सॉन्ग करणार नाही असं नाही आहे, करणार जसं काही सिच्युएशनला एखादं गाणं असेल तर करावं लागतं, त्याला इलाज नाही आहे। पण हे मात्र मी ठामपणे सांगू शकतो की आयटम सॉन्गमुळे पिक्चर चालतो, मराठीत तर शक्यच नाही। असो काहीही असलं तरी आजकालचा जमाना आहे तो आयटम सॉन्गचा आणि म्हणूनच शिखरमधलं हे आयटम सॉन्गही नक्कीच सिनेमातलं अट्रॅक्शन असणार यात शंकाच नाही। झी 24 ताससाठी जयंती वागधरे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।